तर समजा ऑर्डर द्यायचा असेल तर कॉल करू शकता तुम्ही. ऑर्डर नाही. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू नेक्स्ट व्लॉग. आणि आज आम्ही जात आहे नागपूरला. तर आता वाजले आहे 9, 9:30 वाजले आहे जवळजवळ. तर गौरवला बसलेला आहे, चहा वगैरे झाला आत्ताच आमचा. थोडा लेट झाला आज, कारण गौरवला रात्री ब्लॉग वगैरे एडिट करायचा होता, सो म्हणून लेट झालो. आता जरा फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करून घेतो छान मस्तपैकी, आणि मग निघणार आपल्या नागपूर जायसाठी. A few moments later. आता मी झाली आहे रेडी, आंघोळ वगैरे करून आणि तयारी वगैरे झाली. तर आई गेली थोडी बाहेर शॉपमध्ये, कारण आईला बोलली की एक बारीक दोरी आण, कारण गाडीला पिशवी बांधायची आहे खाली. आणि कसं आहे ना, गाडी प्रेशर जास्त हे नाही करत, त्यामुळे जास्त ओझं नाही घेतलं. पण जे महत्त्वाचं आईने काही सामान दिलेलं आहे ते घेतलं. मग माझ्या हातात ही एक बॅग राहणार, आणि ही तर मागेच असते, ही गौरव पकडतो लॅपटॉपची. तर गौरव गेला आहे वॉशरूमला, गौरव वगैरे फ्रेश व्हायचंच आहे. तर मी आता बनवते उसळ पटापट. ये मग लवकर, तयारी पण व्हायची आहे तुझी. मी उसळ बनवते तोपर्यंत. आई बनवून देतो बोलली, पण आता आई बाहेर गेली आहे, तोपर्यंत मीच बनवून घेते ना, कारण उशीर होईल. मग थोडं लवकर निघावं लागेल ना. 3 वाजता ऑफिस आहे का तुझं? चला मग लवकर निघावं लागेल, कारण 3ला ऑफिस असल्यामुळे पटापट निघावं लागेल. आणि मी उसळ बनवून घेते पटापट. चला तर मग गौरव झालाय फ्रेश, हातपाय धुवायला लावले, कारण आंघोळ नाही केली. कारण आई आत्ताच शॉपमधनं दोरी घेऊन आलेली आहे बघा. कॉटनची दोरी आहे नाही, कॉटन पॉलिस्टर असं मिक्स काहीतरी येतात. तर अशी दोरी घेऊन आली आहे, नायलॉन. हां, नायलॉन. तर विकत आणली आहे, कारण लास्ट टाइम पण दोरी आणून दिली आणि आम्ही दोरीच घेऊन यायचं विसरतो नेहमी. आता यावेळेस दोरी नेहमी आणत जा लागेल सोबत. आता पिशवी बांधून घेतो गाडीला आणि मी बनवते उसळ. तर गौरवला मोबाईल हँडओव्हर करते, कारण माझं उसळ बनवून घेते पटापट. आज भूक नाश्ता नाही भेटला, आता उसळ बनवून घेते पटापट. आणि तू लवकर कर, बस फास्ट करताय मी. माझ्या इतकी स्पीड शिजायला लागेल ना जास्त. लवकर, खूप भूक लागली, बंद कर. झालं. हे बघा, कढीपत्ता आणला खूप सारा फ्रेश. आणि काऊन आणला हा कढीपत्ता याची गाथा सांगणार तुम्हाला नंतर. पुढला गेल्यावर तुम्हाला कळेलच. दूध वगैरे काढलं आता फ्रेश मस्त. आणि लय भूक लागली आहे भयंकर. आता निघतो आपल्या दुकानाने नागपूरला. पोचलो पाहिजे, कारण की 3 वाजता आहे पुन्हा शिफ्ट माझी. सो बघू, लवकर पोचलो पाहिजे. पुलगावला जायचं आहे, आईची भेट घेऊन घेऊ. म्हणून आता वेळाले नागपूरला जायचे, कारण की इथे ब्लॉग अपलोड होत नाही, ब्रॉडबँडचा इश्यू आहे. जवळपास 2-3 ब्लॉग अपलोड केले मी, तर जवळपास 500 रुपयाचं इंटरनेटच लागलं, कारण की 4K मध्ये राहते ब्लॉग, हाय रिझॉल्युशन असतात. उसळ झाल्या मस्त. गाईज, उसळ बनवून रेडी आहे आणि आता आम्ही करतोय नाश्ता आणि मग बोलतो पुढे. तर इकडं घेतलं आहे फ्रेश तूप, दाणेदार तूप, प्युअर देसी गाईचं. हेच ओरिजिनल असते, आणि जे बाहेर भेटते ना. मी घेतलाय माझा फेवरेट शेड लिपस्टिकचा, जो मला ग्रीन यायचा नागपूरला. माझी व्हॅनिटी इकडे असल्यामुळे मला लिपस्टिक शेड कोणता आहे ते नाही दाखवणार, कलर दाखवणार मी. ब्रँड कोणता आहे हे नाही दाखवणार, ब्रँड कोणता आहे हे नाही करणार, पण शेड हा माझा फेवरेट आहे. तर हे आहे गाईचं ओरिजिनल तूप. जे बाहेर भेटते ते अडल्ट्रेट राहते, ते पिघळत नाही. हे बस काढत होतो, काढता पिघळून राहिलं होतं. तर समजा ऑर्डर द्यायचा असेल तर कॉल करू शकता तुम्ही. ऑर्डर नाही घेत, हमेही जरूरत आहे. प्युअर आहे आणि प्युअर एकदम तूप आहे. आणि त्याच गाईचं दूध आहे, जे ते पण प्युअर आहे. चलो पहिलं जल्दी चला तयारी करतो. गाईज, प्युअर तूप आणि घरचं दूध. असं ओझं नाही झालं पाहिजे, बस व्यवस्थित सुखरूप पोहोचलं पाहिजे या बॅगांसोबत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चलो निकलो, पाला. पिशवी बांधायचं काम सुरू आहे. तुला दिसलं नाही का? तर
गाडीला पिशवी बांधणं सुरू आहे. हेल्मेट खूप जोरात बसलं, गौरवून टांगून ठेवलेलं आहे. इतकं डेंजर बसलं मला का म्हणजे. गौरव दोरी बांधतोय गाडीला आणि पिशवी इथे ठेवायची आहे. धोपटी बांधली आमची. कामं थोडेसे कमी करत जा. मी आता फोन करत नाही, पोहोचल्या तुम्हीच कर. हो मीच करते, तू काय टेन्शन घेऊ नको. फक्त आता पैसा पाण्यासाठी एवढी नको टेन्शन घेऊ की वावरात एकदम दगदग करू. गौरव मला बसायचं आहे थोडंसं. पिशवी पकड. रडू बिडू नको हा. आले नाही आहे ना, काळजी घे, येशील मग. उलट काही होऊन जाईल मी वेगळ्या लँग्वेज मध्ये बोलला. रस्ता करून दिला काकानी. आता यांच्या इकडून पण रस्ता करून द्या मला थोडा. आम्हाला फोन कोण केला? चाबी घेऊन. हॅलो, चाबी घेऊन येतो. चाबी कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे राहिलं होतं. क्रेडिट कार्ड आणले होते. आले मग ते घेऊन जा ना चाबी. मग चाबी घेऊन जातो. जाऊ द्या. 200 पेट्रोल टाकून. नाही आई जाऊन घेतले मी 500 रुपये. राहू द्या आता. उद्या टाकून दे. हो उद्या टाकून. गाईज आम्ही आलोय घरी. आणि घरी का आलो कारण कार्ड घ्यायला आलो. तर गाईज खूप मोठं कांड केलं. माझी ॲपल वॉच घरीच ठेवून दिली. तर आता घरी रिटर्न नाही जाऊ शकत नाही जायचं कारण ऑफिस आहे गौरवचं, जायचं आहे. तर आई बोलली की उद्या मी पाठवून देईल कारण नागपूरला येणारे बरेचसे लोक असतात दामणगावरून, त्यांच्यासोबत पाठवून देईल. दादाचे फ्रेंड आहे. कारण माझी ॲपल वॉच विसरला. गौरव झालं सगळं. आणि आम्ही आज इकडे याच्यासाठी आलो कारण घ्यायचे होते. आणि आता बँकमध्ये गेलो होतो. तुम्हाला तर बघितलं तुम्ही, बँकमध्ये गेलो होतो भेट घ्यायला. आणि कार्ड आणले असेल म्हटलं, कार्ड नाही आणले होते आईने. त्यामुळे मग घरी आलो. आता कार्ड घेतले आणि फायनली आता पटापट निघतो आम्ही कारण उशीर झाला आहे गाईज. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करणार मी, आता शूट नाही घेत. चला मग ब्लॉग पुढे बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ते वाजवून द्या. चला मग आलं. HDFCचं कार्ड पण आलंय गौरवचं. तू कार्ड आता त्याच्यात टाकून देतो व्यवस्थित, पण व्यवस्थित टाक. हे काही नवीन आले यार याचे. हे पॅकेट तुमचा उमेदवार हुशारीने निवडा. गाईज लक्षात असू द्या. तहान लागली आहे. हा मोठा विषय आहे पाय ठेवायचा. तुझ्या जवळ आहे. कारणामुळे थांबा गाईज, मला बसू द्या आधी मग बोल. निघतो आता. आमच्या KTM वर बसलो. तिकडे एक KTM वाले. KTM वाले. चलो निघतो आता. बाय बाय. तर गाईज फायनली बसली मी. कसं तसं पाय ठेवला पण माझा अर्धाच पाय मावलेला आहे. फक्त टाक बसलेली आहे, समोरचा भाग नाही बसलेला आहे. पण तरी आम्ही आता निघालो. चला मग आता पिशवी बांधली आता व्यवस्थित डन बिलकुल. आणि आता मी निघालो आहे आपलं. 2 hours later. होली आता असं झाला भयंकर. तर गाईज चहा बनवला आता. आली तर रूम भयंकर होती. खाली खूप डस्ट होती तर क्लीन केली तर एवढी नव्हती झाली कारण मला असं वाटतं एखादा हप्ता झाला असेल आम्ही गेलो. जास्त वेळ झाला असता तर कदाचित जास्त झाली असती रूम. तर तेवढी नाही होती. आणि खाली धूळ वगैरे बसल्यामुळे ते सगळं क्लीन करायला लागली. आणि इकडे गौरवचं ऑफिस सुरू होतं. लगेच आम्हाला 3-3:30 वाजल्या गेलं. नाही 3 3:30 वाजले आपल्या यायला. 3:30 वाजता आलो आम्ही. आणि गौरवचं 3ला ऑफिस होतं. सो आलो पटापट. आणि गौरवला बेड क्लीन करून दिला. गौरव बसला ऑफिसचं काम करत. आणि मी आपले इकडले सगळे काम आवरून घेतले. तर बघा किती वाजले.
आणि आता पितो चहा. तर तरी कपडे वगैरे क्लीन करायचे आहे, थोडे कपडे धुवायचे आहे. तर चहा पिऊन घेते म्हटलं आधी आणि मग धुणार कपडे. तर हुलियात एकदम बिघडलेलं आहे कारण अजून तर फ्रेश पण नाही झाले मी. बस आल्याबरोबर आधी झाडू वगैरे क्लिनिंगच्या मागे लागली आणि आता निवांत बसून चहा पिते. चहा पिऊन घेते, देन मग बाकीचे थोडे राहिलेले कामं आणि मग आणलेलं सामान काढायचं आहे. तर चहा पिऊन घेते आधी आणि मग बोलते गाईज. गौरवच्या इकडे ऑफिस सुरू आहे. खत्म.